ही लेकरू दिसतंय ना, इकडे बाळा, हे दिसतंय ना, हे हिला आई नाहीये, वडील नाहीयेत, आई बाप करोनामध्ये गेले, बहीण गेली, भाऊ माहित नाही कुठे आहे. विचार करा, आमच्याकडे सगळं काही आहे तरी सुद्धा आम्हाला दुःख होतं की देवाने आम्हाला असं आयुष्य का दिलं. पण वाईट वाटतं ह्या लेकराकडे बघून. मिठी मारून कधी कधी जवळ येतं, मिठी मारतं. मला तिची आई समजतं. कधी कधी माझी बहीण आहे ना, तिच्या जवळ जातं, तिच्या जवळ जाऊन बसतं. याला कोण आहे? आज आपण प्रत्येक जण ही माझी आई आहे, ती माझा बाप आहे, ती माझी बहीण आहे, पण हे लेकराला त्याचं स्वतःच बघायला कोणी नाही. म्हणून मला वाटतं की पांडुरंगानं, या पांडुरंगानं आमच्या फॅमिलीचा असेल, माझा असेल, फक्त या गरजू लोकांची मदत करण्याकरता जन्म दिलाय आणि आयुष्यभर यांचीच सेवा घडावी आणि याचं फळ माझ्या वाटेला भेटावं, एवढीच माझी इच्छा आहे. वारीमध्ये येणारी प्रत्येक मंडळी, प्रत्येकाचं कोण ना कोणतरी सोबत आहे, पण ही माझ्या मुली आहेत ना, ह्या माझ्या संस्थेतल्या मुली, माऊली वारकरी शिक्षण संस्था, यांच्यासोबत यांच्या घरची कोण आई नाहीये, यांचं कोण वडील नाही, यांचं कोण बघणारा भाऊ नाहीये. जी लहान लहान लेकरं, त्यांचं वय सुद्धा नाही. आपल्यासारखी मोठी माणसं ट्रकात बसून जातात मोठमोठे टप्पे असले की, पण ही माझी लेकरं आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत एकही गाडीत बसलं नाही, आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पायीवारी केली आहे. ह्यांचा आशीर्वाद आहे, ह्यांची कृपा आहे. ऊन बघितलं नाही, पाऊस बघितला नाही, काही त्रास होतोय बघितला नाही. आणि एवढंच नाही, आळंदी पंढरपूर पासून चालत येऊन माझे बाबा स्वतः स्वयंपाक करतात. आणि ते स्वयंपाक करत असताना ही सगळी माझी मुली, सगळ्या माझ्या पोरी आल्या की त्यांच्यासोबत कोणी चिरायला बसणार, कोणी भांडी धुवू लागणार, कोणी काम करू लागणार. ही सगळी माझी प्रेमाची मंडळी आहेत. ही माझ्या मुली आहेत ना, यांचा आशीर्वाद माझ्या पाठी आहे. एवढंच नाही, काय काय मुली अशा आहेत की कुणाला आई नाहीये, कुणाला वडील नाहीयेत, कुणाचे आई वडील करोनात गेले. लावारी आहे माझे घरी आणि कणकरी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवाशी, गाईन अहर्निशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, व्रत एकादशी करीन उपवाशी, गाईन अहर्निशी मुखी नाम. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,
तया पायरीशी सदा नम्र माथा. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. रंगा येई हो येई, रंगा येई हो येई. 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 विठाई के ठाई माझे कृष्णाई कान्हाई, विठाई के ठाई माझे कृष्णाई कान्हाई. रंगा येई हो येई, रंगा येई हो येई. रंगा येई हो येई, रंगा येई हो येई. रंगा येई हो येई. विठाई की ठाई माझे कृष्णाई कान्हाई. रंगा येई हो येई. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कणकरी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहर्निशी मुखी नाम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. जगतवंदनीय जगतमान्य संत श्रेष्ठ, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा, भक्तीचा मळा, प्रेमाचा जिवाळा आणि चैतन्याची चितकळा असे असणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. निमित्त सगळ्यांना ज्ञात आहे, निमित्त सांगण्याची गरज नाही, पण कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. ज्या निमित्ताने आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे, सगळ्यांना माहित आहे आपल्या वारकरी संप्रदायाचा एक मोठा सण साजरा होतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या निमित्ताने आजचा हा सोहळा चालू आहे, वारकरी संप्रदायाचा मोठा सण साजरा होतोय. या जगाच्या पाठीवर असा सोहळाच नाही, जगाच्या पाठीवर हा सोहळा स्वर्गात सुद्धा अनुभवता येणार नाही. एवढा मोठा सोहळा म्हणजे पंढरीच्या पायी वारीचा सोहळा आहे. तो सोहळा महाराज याचं सुख काय वेगळंच आहे. जर बघायला गेलं ना तर पायी वारी सोहळा, या सोहळ्याची अनुभूती जर ज्याला घ्यायची असेल ना तर महाराज त्याला सुद्धा भाग्य लागतं बरं का. कारण एवढा मोठा समाज आहे, एवढी लोकसंख्या आहे भारत देशामध्ये, आशिया खंडामध्ये, भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामधली ही पावनभूमी आहे की या पावनभूमीमध्ये अनेक संत होऊन गेले. बघायला गेलं तर एकमेव महाराष्ट्र राज्य असं आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये
52 संत होऊन गेले. किती? 52 संत. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे संतांचा उल्लेख केला जातो त्यामध्ये आमचे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, एकनाथ महाराज आहेत, तुकडोजी महाराज आहेत, असे अनेक संत होऊन गेले. पण संत श्रेष्ठ ज्ञानोबा यांच्या पालखीचा हा सोहळा असेल. या सोहळ्यामध्ये आजची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली. आजचा जर दिवस बघायला गेला तर आषाढी वारी आहे, आषाढी एकादशी आहे आणि आषाढी वारी आहे, आषाढी एकादशी आहे आणि क्षेत्र सुद्धा पंढरपूर आहे. आणि या ठिकाणी कीर्तन करायला सुद्धा भाग्यच लागतं. मी भाग्यवान आहे की या पावन भूमीमध्ये मला कीर्तन करायला मिळतं. अनेक जन्माचे सुकृत पदरी, 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 अनेक जन्माचे सुकृत पदरी. त्याच्या मुखी हरी पैठा होय, त्याच्या मुखी हरी पैठा होय, त्याच्या मुखी हरी पैठा होय, त्याच्या मुखी हरी पैठा होय. अनेक जन्माचे सुकृत पदरी, त्याच्या मुखी हरी पैठा होय, त्याच्या मुखी हरी पैठा होय. अनेक जन्माचे सुकृत पदरी, त्याच्या मुखी हरी पैठा होय, त्याच्या मुखी हरी पैठा होय. याला अनेक जन्माची काय लागते? पुण्याई लागते. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. इथं बसलेली मंडळी मला सांगा, आता बरेच जण आपल्या दिंडीतले काही आहेत, काही वारकरी मंडळी दुसऱ्या दिंडीतून आलेले आहेत, आवाज ऐकून आलेली आहेत. पण मला सांगा, इथं कीर्तनाला येण्याकरता तुम्ही तुमच्या पायानं चालत आला का तुम्हाला इथं भगवंतानं बोलवलं? कुणी बोलवलं? त्यानंच बोलवलं ना. पाय तर सगळ्यांकडे आहेत, पण हे पाय चांगल्या वाटेकडे न्यायचं का वाईट वाटेकडे न्यायचं हे मात्र कुणाच्या हातात आहे? त्या भगवंताच्या हातात आहे. अरे त्यांनी आपल्याला इथं बोलवलं म्हणून आपण इथं आलोय. त्यांनी इथं आपल्याला गायला लावलं म्हणून आपण इथं गातोय. आज त्या भगवंताची एवढी मोठी कृपा आहे की आळंदी पासूनचा चालू झालेला प्रवास, ज्यावेळी चंद्रभागेचं स्नान केलं, मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि कळसाचं दर्शन घेतलं, पांडुरंगाची प्रतिमा समोर दिसली आणि तो थकवा होता. सगळी माझी पायी वारीतली मंडळी, वय झालेलं आहे, थकलेली मंडळी आहेत, कितीतरी वय झालेली मंडळी पायी वारीमध्ये चालतायत. वारकरी भावेने, निष्ठेने, श्रद्धेने एक एक मुक्काम पुढं सरकतोय, पण मनामध्ये मात्र एकच असं आहे. काय माऊली? फक्त एक आस आहे की मला दर्शन कुणाचं घडावं? त्या लागली स्यास मला गोडिया भंगाची, लागले स्यास मजला गोडिया भंगाची. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. लागली सास मला गोडिया भंगाची, लागली साज मजला गोडिया भंगाची. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची.
लागलीस या समजला गोडी अभंगाची, लागलीस या समजला गोडी अभंगाची. कृपा त्या पांडुरंगाचे, कृपा त्या पांडुरंगाचे. आस आहे प्रत्येकाच्या मनामध्ये त्या भगवंताचं काय व्हावं, दर्शन व्हावं. आज प्रत्येक जण आपलं घरदार सोडून आलाय, प्रत्येक जण घरदार सोडलंय, शेत सोडलंय, कामं सोडली आहेत. कारण सगळ्यांना माहित आहे घरी जरी माझा प्रपंच असला, माझी कामं असली, माझं शेत असलं तरी मला कशाची चिंता नाही. कारण सांभाळणारा तो पांडुरंग परमात्मा विठेवर उभा आहे, तो सगळं माझं करून घेणार. सोडलंय आम्ही प्रपंचाला, सोडले आम्ही चिंतेला, सोडले आम्ही टेन्शनला. कारण सोडता आलं पाहिजे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. कधीतरी या संसारातून मुक्त होता आलं पाहिजे, म्हणून पंढरीची वारी करा. या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला पंढरीच्या वारीचा महिमा सांगतात की जन्माला येऊन एकदा तरी पंढरीची वारी करा. कारण जर बघायला गेलं ना, अवघीची तीर्थ घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. फक्त एकदा त्या डोळ्यानं चंद्रभागा जरी पाहिली ना, तर सगळी तीर्थ तुम्हाला घडल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं महाराज पुण्याई, एवढं फळ त्या चंद्रभागेचं आहे, एवढं दर्शनाचं महाराज सगळ्यांच्या मनामध्ये असं आहे. सगळ्यांना वाटतंय माझ्या पांडुरंगाचं दर्शन व्हावं, त्या भगवंताच्या चरणावरती मी मस्तक ठेवावं आणि त्याच्यातच विलीन होऊन जावं. प्रत्येकाच्या मनामध्ये तळमळ आहे. भेटीला पंढरीनाथा, 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 भेटीला पंढरीनाथा. जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटीला पंढरीनाथा, भेटीला पंढरीनाथा. जीवा लागली तळमळ व्यथा, भेटी लागी पंढरीनाथा. सगळ्यांच्या मनामध्ये त्या पांडुरंग भेटीची आस आहे. आणि ती आस आज चंद्रभागा डोळा देखलिया, भगवंताचं दर्शन झालं. आजचा दिवस एवढा पवित्र आहे की आज आषाढी एकादशीचा दिवस आहे. आणि या एकादशीच्या दिवसानिमित्त हा कीर्तन सोहळा, म्हणून पांडुरंगाचं भजन, पांडुरंगाचं दर्शन आणि एकमेकांच्या बद्दल मनामध्ये प्रेम ठेवा. कारण आज बघायला गेलं ना, इथं कीर्तनाला आलेले सगळे भाविक भक्त ऐकताय ना, या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी नाही घेता आल्या तरी घेऊ नका, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही वारीमध्ये किती चांगलं वागताय, किती निष्ठेने भक्ती करताय, किती चांगलं भजन करताय, किती देवपूजा करताय, याला काडी मात्र किंमत नाही. पण आपल्यामुळं
जर एखाद्याचं मन तुम्ही जर दुखवत असाल, आपल्यामुळे जर एखाद्याला त्रास होत असेल, आपल्या बोलण्यानं एखाद्याला जर वाईट वाटत असेल ना, तर महाराज कितीही वाऱ्या करा, कितीही देवदेव करा, कधीच आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही. कारण आज जर कशाची गरज असेल ना, तर या जीवनामध्ये राग द्वेष सोडून जर काही घ्यायचं असेल ना, तर गरज कशाची आहे? प्रेम सुख देई, 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 प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख देई, 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 भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, 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 अभिमान नित्य नवा तयावानु, तयावानु, अभिमान नित्य नवा तयावानु, तयावानु, अभिमान नित्य नवा तयावानु, 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 प्रेम सुख देई, 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 सुख देई, वा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. गरज कशाची आहे? प्रेमाची आहे. कारण आज प्रत्येक जण हा द्वेषाच्या शेवटच्या लाईनीत आहे. आज प्रत्येक जण द्वेषाच्या शेवटी आलाय. एवढा द्वेष वाढलाय की गरज कशाची वाटते? प्रेमाची. कारण आज आम्ही रस्त्याने जरी चाललो ना, मला कधी कधी महाराज वाटतं ही वारकरी मंडळी आहेत ना, एवढा आपला घरदार सोडून सगळा प्रपंच सोडून येतात, कुठेही झोपतात, कुठेही फिरतात, कुठेही राहतात. मला सांगा त्यांना घर नाही का हो त्यांचं स्वतःचं? वारकरी मंडळी घर नाही का आपल्याला? बोला ना, केस बेस करते का काय? लक्ष आहे ना सगळ्याचं माग? आपल्याला घरदार आहे का नाही? आहे ना. आपल्याला जमीन नाही, गाडी नाही, बंगला नाही, आहे ना. मग तरी पण आपण सगळ्या सुखाचा त्याग करून या पंढरीच्या वाटेवरती चालतोय. कारण सगळ्या सुखापेक्षा सर्वात महत्वाचं सुख जर कोणतं वाटत असेल तर ते पंढरीच्या वारीचं सुख आहे. पायी वारी चालत असताना काही मंडळी महाराज एवढी प्रेमळ भेटतात की असं वाटतं की त्यांचं चरण कायम वंदत राहावं. पण काही मंडळी असा पण अनुभव येतो की पायी वारीमध्ये चालत असताना एखादा वारकरी दुकानाच्या समोर झोपलाय तर त्याला उठवून हाकलून लावायचं. एखादा वारकरी रस्त्यानं चालत असेल, अरे म्हाताऱ्या बाजूला हो ना, तुला दिसत नाही का?
गाडीवाली माणसं महाराज मधूनच त्या म्हाताऱ्या बाबाला ढकलतात. काही वेळा असा अनुभव येतो की एखाद्याच्या दुकानाच्या समोर वारकऱ्यांनी गर्दी करावी, बिचारा वारकरी थकून दुकानासमोर बसावा, तर त्या दुकानदारानं हाकलून लावावं, ए बाजूला हो, तुझ्यामुळं आमचं गिराईक होत नाही. मला सांगा त्यांच्या घरी हे सगळं नाही का हो? आहे ना. वारकरी वारी करतोय म्हणजे तो भिकारी आहे असं अजिबात. आणि एखाद्यानं जर आम्हाला भिकारी म्हटलंच तर भिकारी म्हणा, कारण आम्ही भिकारी आहोत. होय होय वार करी. आणि असलो भिकारी तरी कुठला? पंढरीचा भिकारी होई ना भिकारी. महाराज मला कौतुक आमच्या गायकवाड परिवारांचं वाटतं. आमचे सर आहेत, आमच्या मॅडम आहेत, त्यांचा एवढा जीव आमच्यावर की गेले कित्येक वर्ष आम्ही या ठिकाणी येतोय. मला सांगायचं तात्पर्य काय की वाईट माणसंही मिळतात आणि जीव लावणारी माणसंही मिळतात. वाईट माणसांचा अनुभव वेगळा आहे, पण जी माझी काही जवळची माणसं आहेत ना, आम्ही 4-5 दिवस इथं आहे ना, आमच्या संस्थेतल्या मुली असतील, लहान लहान मुली येतो, लहान लहान लेकरं आहेत. काही ठिकाणी गेलं ना तर ही लहान लेकरं आत गेली की महाराज त्यांना हाकलून लावतील. पायच उठवला, घाणच केली, हे असं भरवलंच का, इथं नळच का चालू ठेवला. पण आमचा गायकवाड परिवार आहे, गेले 5-6 दिवस झाले आमच्या मुली रोज त्यांच्या घरी आहेत, आंघोळ करतायत, वॉशरूमला जात आहेत, सगळं काही. आमच्या मॅडम स्वतः त्यांना चहा करून देत आहेत, तरी सुद्धा महाराज जरा सुद्धा त्यांची काचकूच नाही. ही महाराज मला संप्रदायाने दिलेली प्रेमाची मंडळी आहे. हे आम्ही कमवलंय, हे कमवलंय आम्ही. परमार्थाने आम्हाला काय दिलं तर ही जीवा भावाची माणसं दिली. ही आमची लहान लेकरं आहेत ना. वारीमध्ये येणारी प्रत्येक मंडळी, प्रत्येकाचं कोण ना कोणतरी सोबत आहे, पण ही माझ्या मुली आहेत ना, ह्या माझ्या संस्थेतल्या मुली, माऊली वारकरी शिक्षण संस्था, यांच्यासोबत यांच्या घरची कोण आई नाहीये, यांचं कोण वडील नाही, यांचं कोण बघणारा भाऊ नाहीये. सगळेजण आपापलं बघतात. वारीमध्ये जर बघितलं ना, प्रत्येकाला आपापलं पडलेलं आहे, सगळेजण आपापलं बघतात. पण ह्या माझ्या मुली आहेत ना, ह्यांना काही होऊ द्यात, कुणाला पोटात दुखलं असू द्यात, कुणाला सर्दी ताप झालेला असू द्यात, त्या महाराज दुसऱ्या कुणाला सांगायला जात नाही, त्या माझ्याकडे येतात. का? कारण त्यांनी एवढा मला जीव लावलाय. आणि त्यांना जर कोणी त्रास दिला, त्यांना जर म्हटलं कोणी इथं येऊ नकोस, असं करू नकोस, हे करू नकोस, तर मला वाईट वाटतं. का? तर लहानापासून ह्या लहान लहान होत्या माझ्या सगळ्या मुली, आणि मला थोडं काही झालं ना की लगेच त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. एवढा जीव त्यांचा माझ्यावरती आहे, माझा जीव त्यांच्यावरती आहे. आपलं तर कुणी पण बघतो, पण या पायी वारीमध्ये मोठी माणसं वारी करतात, याच्यात काही नवल नाही. पण ही माझी लहान लहान लेकरं, त्यांचं वय सुद्धा नाही. आपल्यासारखी मोठी माणसं ट्रकात बसून जातात मोठमोठे टप्पे असले की, पण ही माझी लेकरं आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंत एकही गाडीत बसलं नाही, आळंदीपासून पंढरपूर पर्यंत पायी वारी केली आहे. ह्यांचा आशीर्वाद आहे, ह्यांची कृपा आहे. ऊन बघितलं नाही, पाऊस बघितला नाही, काही त्रास होतोय बघितला नाही. आणि एवढंच नाही, आळंदी पंढरपूर पासून चालत येऊन माझे बाबा स्वतः स्वयंपाक करतात. आणि ते स्वयंपाक करत असताना ही सगळी माझी मुली, सगळ्या माझ्या पोरी आल्या की त्यांच्यासोबत कोणी चिरायला बसणार, कोणी भांडी धुवू लागणार, कोणी काम करू लागणार. ही सगळी माझी प्रेमाची मंडळी आहेत. ही माझ्या मुली आहेत ना, यांचा आशीर्वाद माझ्या पाठी आहे. एवढंच नाही, काय काय मुली अशा आहेत की कुणाला आई नाहीये, कुणाला वडील नाही आहेत, कुणाचे आई वडील करोनात गेले. लहान मुलगी आहे आमच्याकडं, खुशी म्हणून, असेल इथं कुठे आहे, लहान लेकरू येते, लहान लेकरू. अवघ मला वाटते आता 1ली-2रीला असावं. तिला महाराज आपल्याला ठेस लागली की आपली आई आपल्याला विचारते, आपल्याला काही दुःख झालं की आपले बाबा आपल्याला विचारतात. पण करोनामध्ये तिचे आई वडील तिला सोडून गेले. करोनामध्ये आई गेली, बाबा गेले, बहिणीचं अपहरण झालं, भाऊ कुठे माहिती नाही.
आणि तेव्हा तिला आमच्या इथं सोडून गेलेत. आज गेले 3-4 वर्ष 4-5 वर्ष झाली. जेव्हापासून तिला सोडून गेलेत ना तेव्हापासून तिचं एकही मंडळी संस्थेमध्ये विचारायला आलं नाही की आमची मुलगी कुठे आहे, ती केवढी झाली आहे, तिचं काय झालं. हे लेकरू दिसतंय ना, इकडे बाळा, हे दिसतंय ना, हे हिला आई नाहीये, वडील नाहीयेत. आईबाप करोनामध्ये गेले, बहीण गेली, भाऊ माहित नाही कुठे आहे. विचार करा, आमच्याकडं सगळं काही आहे तरी सुद्धा आम्हाला दुःख होतं की देवानं आम्हाला असं आयुष्य का दिलं. पण वाईट वाटतं ह्या लेकराकडे बघून. मिठी मारून कधी कधी जवळ येतं, मिठी मारतं, गोंजरतं. कारण जगामध्ये मला तर वाटतं की पांडुरंगानं माझ्या आई वडिलांचे असेल, आमचे महाराज असतील, दादांच्या पासून आमच्या सगळ्या फॅमिलीचं जर कोण गुरु असतील, आमचे दादा आहेत, दादांपासून ही परंपरा पप्पांनी सेवा केली. आमच्या दादांसोबत लहानपणापासून दादांचं सगळं मार्गदर्शनाखाली सगळं काही सांभाळलं. आणि आज या ठिकाणी सगळी दादांची कृपा आहे. आणि त्यांच्याच वाटेवरती पाय ठेवत मी ही मुलींची संस्था सांभाळते. ही लेकरू आमच्या जवळ मायेने जवळ येतं. मला तिची आई समजतं. कधी कधी माझी बहीण आहे ना, तिच्या जवळ जातं, तिच्या जवळ जाऊन बसतं. याला कोण आहे? आज आपण प्रत्येकजण ही माझी आई आहे, ती माझा बाप आहे, ती माझी बहीण आहे. पण हे लेकराला त्याचं स्वतःच बघायला कोणी नाही. म्हणून मला वाटतं की पांडुरंगानं आमच्या फॅमिलीचा असेल, माझा असेल, फक्त या गरजू लोकांची मदत करण्याकरता जन्म दिलाय आणि आयुष्यभर यांचीच सेवा घडावी आणि याचं फळ माझ्या वाटेला भेटावं, एवढीच माझी इच्छा आहे. फक्त एकदा या लेकराचं कल्याण व्हावं एवढी इच्छा आहे. हे लेकरू नेहमी सारखं जवळ येतं, आपल्या आईला शोधत असतं. माझ्या जवळ येणार, माझ्या ताई बघतंय, मम्मीच्या ताई बघणार, पप्पांच्यात बाप बघणार. पण खरंच आमच्या जवळ आलं ना, म्हणून आज ते अनाथ नाही, आज ती अनाथ नाही, ती सनाथ आहे. कारण तिच्यासोबत साक्षात पांडुरंग आहे, त्याला कधीच काही कमी पडणार नाही. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी चरण वंदित से, हो एका जनार्दनी चरण वंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी चरण वंदित से, हो एका जनार्दनी चरण वंदित से. म्हणून ज्याला कोणी नाही ना, त्यांनी माऊलींच्या चरण स्पर्श करावा, माऊलींना सांगावं, माऊली अहो सगळे मला सोडून गेले. कारण त्या जगाच्या बापाला सुद्धा या समाजानं त्रास दिला महाराज. ती जगाची माय आहे, ज्याला कोणीच नाही ना त्याला महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला बाप नाहीये ना त्याला पंढरपूरचा पांडुरंग आहे, आणि ज्याला आई नाहीये ना त्याला आळंदीचा ज्ञानोबा आहे, त्याला आळंदीची ज्ञानाई माऊली आहे. तो कधीच अनाथ होऊ शकत नाही. म्हणून उपकार माना त्या देवाचे की देवानं आम्हाला त्या लाईनीत ठेवले की आपण दुसऱ्याला काहीतरी देऊ शकतो. कधीतरी वाटलं ना की देवाने आम्हाला असं का जीवन दिलं, असं का आयुष्य दिलं, तर कधीतरी ज्याला आई नाहीये ना, ज्याला आई नाहीये त्या मुलाकडे बघा, आई विना त्याचं जीवन काय. कधी तर वाटलं ना माझा बाप माझ्यावरती रागवतो, रुसतो, ओरडतो, बापाचं प्रेम कधी कुणाला कळत. कधीतरी बाप रागवला असं वाटलं ना, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी
वेदनाचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी त्या दुर्लक्षित बापाच्या व्यथा कुणीतरी जाणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी कधीतरी वाटलं ना माझ्या बापाचं माझ्यावरती प्रेम नाही, तर बाप नसलेला मुलगा बघा जो पोरका झालाय, त्याच्या मागचा बापाचा हात निघून गेलाय, त्याला विचारा बापाची किंमत काय. आम्हाला पण कधी कधी वाईट वाटतं, आमचे बाबा आमच्यावर रागवतात, रुसतात, ओरडतात. आमचे दादा असतील माझ्या बापासारखे आहेत, लहानपणापासून त्यांनी मला सांभाळलंय. आज आम्ही इथं आहे ना, आमचे सुशांत महाराज असतील, मी असेल, शंभूराजे असतील, फक्त ह्या दोघांची कृपा आहे बरं का, आमच्या दादांची आणि माझ्या बापाची. त्यांच्यामुळं मी आज इथं आहे. कारण दीदींना पण माहीत आहे की मम्मी आणि पप्पा एवढं पायी वारीतून चालत जरी आले ना, तरी स्वतः येऊन स्वयंपाक बनवणार. पायाला जखम झाली आहे, स्वतःकडं लक्ष देणार नाही. आज जर बघायला गेलं ना, तर स्वतःचा विचार कोणी पण करतो, पण जगाकरता जो जगतो ना, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. आपल्या लेकराला तर कुणी पण आपलं म्हणतं, पण दुसऱ्यांच्या लेकराला स्वतःच्या लेकरापेक्षाही जास्त जीव लावतात ना. माझे मायबाप कधीच मला जेवण केलं का विचारत नाहीत, माझे मायबाप कधीच मला बरं वाटतंय का विचारत नाहीत, पण माझे मायबाप या ही लेकर जेवल्याशिवाय एकही घास मुखात घालत नाहीत. हे त्यांचं यांच्याबद्दलचं प्रेम आहे. म्हणून आमच्या मुली कधीच विसरत नाहीत. सगळ्या मुली, आज लग्न झालेल्या सुद्धा मुली आहेत आमच्या, सगळे असतील. आमच्या सुप्रियाताई आहेत, द्रौपदाताई आहे, आरती महाराज असेल, पायल महाराज असतील, अनेक मुली आज या ठिकाणी दिंडीमध्ये देखील उपस्थित आहेत. या महाराज स्वतःच्या आई वडिलांच्या पेक्षाही जास्त जीव माझ्या माईबापावर लावतात. हे त्यांनी कमवलंय, हे प्रेमाचं नातं आहे. म्हणून या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला भक्ती नाही कळली नका कळू द्यात, तुम्हाला वेद नाही कळला नका कळू द्यात, पण एक गोष्ट ऐका, वेद नाही वाचता आलं तरी चालेल, पण दुसऱ्यांच्या वेदना ज्याला वाचता आल्या तो खरा माणूस आहे, त्याच्यात खरा जीव आहे. वेदना वाचता आल्या पाहिजेत. देवानं दिलेल्या या भक्ती मार्गावरती चाला, देवाचं भजन करा, चांगला मार्ग अवलंबा. चांगला मार्ग जर अवलंबवायचा असेल ना, तर एकमेव त्याचं कारण आहे, एकमेव भक्ती मार्ग आहे, तो म्हणजे पंढरीच्या वारीचा महिमा जर बघायला गेला तर आज ही पायी वारी आपण हा सण साजरा करतोय. आळंदी ते पंढरपूर आपण पायी वारी चालतोय, पण ही पायी वारी चालू केली कुणी माहित आहे का कुणाला? नाही माहिती. या जगाच्या पाठीवर तुकाराम महाराजांच्या 8 पिढ्या होऊन गेल्या, 7 पिढ्या झाले, भगवंताची सेवा आहे, आणि 8वी पिढी तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या वडिलांचं नाव बोलोबारा आहे, आईचं नाव कणकाई माता, आणि बोलोबारायांच्या वडिलांचं नाव विश्वंभर बाबा. विश्वंभर बाबांपासून हा वारीचा नियम आहे. विश्वंभर बाबांची भगवंतावरती नितांत श्रद्धा. विश्वंभर बाबा लहानपणापासून
ते अगदी वय झालं भरपूर तोपर्यंत वारी करत होते. पंढरीच्या वारीचा नियम कधी चुकला नाही. पंढरीशी जा रे, पंढरीशी जा रे, आल्यानो संसारा. पंढरीशी जा रे, पंढरीशी जा रे, आल्यानो संसारा. पंढरीशी जा रे, पंढरीची जा रे, आल्यानो संसारा. पंढरीशी जा रे, पंढरीशी जा रे, आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा, वाट पाहे उभा, भेटीची आवडी. वाट पाहे उभा, वाट पाहे उभा, भेटीची आवडी. पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा, वाट पाहे उभा, भेटीची आवडी. वाट पाहे उभा, वाट पाहे उभा, भेटीची आवडी. पंढरीशी जा रे, आल्याणू संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग. तो पांडुरंग परमात्मा वाट पाहतोय. विश्वंभर बाबा निघाले, बायकोनं अडवलं, जाऊ नका, शरीर थकलेलं आहे, आजारी आहात, कशाला जाताय वारीला. पण तरी पण त्यांना माहित होतं की विश्वंभर बाबा थांबणार नाहीत. शेवटी ती पत्नी होती प्रतिव्रता. तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. अशी पतिव्रता असायला हवी, जी नवऱ्याच्या भक्तीमध्ये कधी मधी येत नाही. देवाच्या सतमार्गामध्ये, नवऱ्याच्या सतमार्गामध्ये कधी मधी येत नाही. तिला काय म्हणायचं, पतिव्रता. नाहीतर आता पत्नी आहेत इथल्या नाही बरं का, इथल्या बिचाऱ्या सगळ्यात चांगल्या आहेत. मला इथं कीर्तन करायचं आहे. नाहीतर काही पत्नी अशा आहेत की महाराज, नवऱ्यानं फक्त पिक्चरला नेलं तरच आनंदी राहणार. नवऱ्यानं मेकअपचं सामान घेतलं तरच बिचारी खुश. नवऱ्यानं बाहेर जेवायला नेलं तरच तिच्या चेहऱ्यावरती काय असणार, आनंद असणार. तिला पतिव्रता म्हणायचं नाही. पतिव्रता कोणाला म्हणायचं, नवरा वारीला निघालाय पण नवरा म्हणतोय अगं अजून पाऊस पडला नाही, पेरणी झाल्या नाहीत, घरचं हलाखीचं दिवस चाललेत आणि मुलं बाळ देखील आजारी आहेत. मला वाटतंय पंढरीच्या वारीला जायला नको, तू एकटं कसं काय सगळं बघणार. त्यावेळेस ती पत्नी म्हणते, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घरी जरी राहिला ना तरी तुमचं मन मात्र पंढरीत असणार आहे. याच्यापेक्षा आमचा आनंद तुम्ही घरी राहण्यात नाही, आमचा आनंद तुम्ही पंढरीला जाण्यात आहे. तुम्ही तुमची वारी पूर्ण करा, मी घर सांभाळते. हिला काय म्हणायचं, पतिव्रता. नाहीतर काय काय पत्नी असतात की महाराज, नवरा म्हणला ना असं करू नको की ती तसंच करणार, ती उलटच चालणार. एक जण बिचारी अशीच होती, नवरा म्हटला का नाही अगं ते करू नको की ती उलट करणार. म्हणजे अशी आहे. एक दिवशी झालं काय, तिचा पाहुणा तिचा मामा घरी आला आणि मामा घरी आल्याबरोबर नवऱ्यानं सांगितलं, अगं तुझा मामा घरी आलाय, असं कर आज तू पुरणपोळीचा स्वयंपाकच कर. आता ही कशी होती, सरळ सांगितलं का काय करायची, सांगता का जाऊ घरी. सरळ सांगितलं की कशी चालायची, उलट चालायची. ती म्हणली मी पुरणपोळी स्वयंपाक करणार, मी बेसन आणि भाकरीच करणार. आता बेसन नावातच काय, बेसन म्हणजे ज्याला कुठल्या सणाला उपयोगी येता आलं नाही त्याचं नाव बेसन. ज्याचा कुठंच उपयोग नाही, कुठल्या सणाला उपयोग नाही, त्याचं बेसन. मग बेसन कधी पण करतात का, पाहुणे आले कोण बेसन करतं का. तसं ह्यांनी मुद्दाम स्वतःचा मामा आला, नवरा म्हणला पुरणपोळी कर, नवऱ्याला उलट चालायचं म्हणून काय केलं, बेसन केलं.
आणि काही दिवसानं नवऱ्याचा मामाच घरी आला. आता नवरा म्हटला हिला म्हणावं पुरणपोळीचा स्वयंपाक कर, तर ती उलटा करल. म्हणून नवरा म्हणला असं कर, त्या दिवशी तुझा मामा आलता ना, तर बेसन सुंदर झालेलं, आज सुद्धा तू बेसनच कर. ती म्हणली मी बेसन नसते करत, मी पुरणपोळीचा स्वयंपाकच करणार. नवरा म्हणला बरं झालं, आपल्याला पण हेच पाहिजे होतं. पुरणपोळींचा स्वयंपाक सुंदर केला. आता झालं काय, काही दिवसानं गावात सप्ताह होता. ह्या बिचाऱ्याने सांगितलं महाराज मंडळींना की स्वयंपाक सप्त्याची पंगत कुठं करायची, आपल्या घरी करायची. महाराज पण म्हणले काय दादा तुमचा परिवार प्रेमळ आहे, तुमची बायको तर एक नंबर. नवरा म्हणला बायको एक नंबर, चला तुम्हाला झटका दाखवतो. बिचारी सगळेजण जेवायला बसली वारकरी मंडळी. नवरा म्हणला अगं एवढ्या हळूहळू पानं नसतेत वाढ, एवढ्या जोरात पाणी वाढतात का, हळू वाढ. तिनं जे अशी जोरात पत्रव्या वाढायला सुरुवात केली. नवरा म्हणला अगं हळू चाल, पाय देऊ नको पत्रवडीवर. तिनं महाराज मुद्दाम पत्रवडीवर पाय देऊन वाढायला सुरुवात. नवरा म्हणला महाराजांना बघितलं का कसा झटका आहे, हे असंही म्हणले. आणि मग झालं काय, सगळे जेवण करून निघून गेले. ही बिचारी शेतात कामाला गेलेले, पावसाचा दिवस, अचानक नदीला पूर आला. आता नदीला पूर आला, या दोघांना काय पोहता येत. आणि पहिलं माहित आहे सगळ्यांना, पूल असायचे का पहिले, पहिले पूल नाही, चालतच जायचं. नदीचं पात्र पूर्ण, नदीच्या पात्राच्या पलीकडे जायचं, अलीकडे यायचं चालत. आता पूल तर नाही, भरपूर पूर आलाय, करायचं काय. तर माणसांनी सांगितलं असं करा, तुम्हाला पोहता येत नाही ना, पण बैलांना पोहता येतं, तुम्ही दोघं काय करा, दोन्ही बैलांच्या शेपटीला धरा. आता त्यातला एक बैल चांगला होता, पण दुसरा बांडा होता. बांडा म्हणजे त्या दुसरं बैलाचं शेपूट जरा आप्र होतं, एकच लांब सडक शेपूट. आता हा काय म्हणला, हे लांब सडक शेपटावाल्या बैलाचं शेपूट तू धर, म्हणजे तू पडणार. पण सगळ्यांना माहित हिचा कार्यक्रम सगळा कसा नाही, बरोबर बोलला. ही म्हणली मला काय कमी समजता का, बाई म्हणजे काय कमी का. म्हणली तुम्ही मोठ्या बैलाचा शेपूट धरा, मी आकुड बैलाचा शेपूट धरते. आता नवऱ्याच्या गडबडीत लक्षात आलं नाही, हिच्या बरोबर सरळ वागण्याकरता उलट बोलावं लागतं. नवऱ्या गडबडीत म्हणला अगं ते शेपूट धरलंय खरंय, आकुड शेपूट आहे असं नका, पण धरताना फिट्ट धर, सैल सोडू नको. ती म्हणली मी सोडणार सैल, तिनं सोडलं सैल. नवरा म्हणला अगं ठीक आहे सैल सोडलंय असं नका, पण शेपूट सोडून देऊ नको, वाहून जाशील. म्हणली मी सोडून देणार. अहो दिलं सोडून काय बघताय माझ्याकडं, गेली ना वाहून नदीत पात्रात. आणि अशी तशी नाही, वाहून गेलीच्या गेली. नवरा नदीच्या पात्राच्या किनाऱ्यावर आला. आता मला इथं नदी आहे ना जवळ, सगळ्यांनी चंद्रभागा बघितले बरोबर. आता नदी इकडं वाहते का इकडे, कुठं इकडे अशी वाहते बरोबर. आता नदी अशी वाहते, आपण समजूया डाव्या साईडला वाहते. तर नवरा महाराज शोधत निघालाय उजव्या साईडला. सगळे म्हणले महाराज तुमच्या डोक्यात फरक झाला काय. अहो बायको वाहून गेली, नदी जिकडं पाणी वाहतंय तिकडं शोधा ना. नाही म्हणले मला तिचा कार्यक्रम पक्का समजलाय, ती कधी सरळ राहणार, ती उलटच चालते. म्हणले इकडं नाही इकडंच गेली असलं बघा ती. म्हणजे यांच्यासाठी किती काय करा, उलट ते उलट. तसं महाराज पत्नी ही नवऱ्याच्या चांगल्या मार्गात साथ देणारी असावी, नवऱ्यासोबत नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून जगणारी असावी, नवऱ्याच्या सुखदुःखात साथ देणारी असावी. तसं विश्वंभर बाबांच्या पत्नीने सांगितलं तुम्ही जावा, तुमची पंढरीच्या वारीचा नियम पूर्ण करा. विश्वंभर बाबांचा एक नियम असायचा, नीट ऐका बरं का. बाबा शिळ्या भाकरी बारीक चुरायच्या, त्याचा मलिदा बनवायचा आणि त्याचे मोठमोठे लाडू बनवायचे आणि प्रत्येक मुक्कामाला एक लाडू खायचा, असा बाबांचा नियम असायचा. वेळापूर आलं, बंडिशे गाव आलं आणि वाखरीमध्ये आल्यानंतर बाबा आजारी पडले. शरीर थकलेलं, आजारी,
तापाने फणफणत होते. उठवणा बघवणा करावं काय. आणि तेवढ्यामध्ये भगवंताला विश्वंभर बाबांची दया आली. भगवंत म्हटला, अरे माझ्यासाठी बाबा एवढे थकलेले असताना, एवढं वय झालंय तरी पण वारी कधी चुकली नाही. माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणून त्यांनी काय केलं, देवानं वारकऱ्याचं रूप घेतलं आणि वाखरीचंच काय निर्माण केलं, पंढरपूर निर्माण केलं. पंढरपूर कशाचं, वाखरीचं. वारकरी दिसतायत, वारकरी नाचतायत, वैकुंठ आहे, चंद्रभागा आहे, कळस आहे, टाळांचा गजर होतोय. आणि विश्वंभर बाबांकडे देव गेले आणि देव उठवतायत, बाबा उठा, बघा ना पंढरपूर आलंय, चंद्रभागा आहे, वाळवंट आहे, टाळाचा गजर होतोय, कळस दिसतोय, वारकरी नाचतायत, उठा. विश्वंभर बाबांना आश्चर्य वाटलं, हे कसं शक्य आहे, मी पंढरपुरात कसं काय आलो. बाबांनी आपला एक हात पिशवीकडे नेला, तर पिशवीत एक लाडू काय होता, शिल्लक होता. बाबा म्हणले, हे पंढरपूर असू शकत नाही, हे दुसरं तिसरं काही असेल पण हे पंढरपूर नाही. देव म्हणतात, बाबा कशावरून म्हणता हे पंढरपूर नाही. ज्या आरती माझ्या पिशवीमध्ये एक लाडू शिल्लक आहे, माझा नियम आहे प्रत्येक मुक्कामाला एक लाडू खायचा, एक लाडू शिल्लक आहे म्हणजे पंढरपूर एक मुक्काम पुढे आहे. भगवंताला खऱ्या रूपामध्ये यावं लागलं. भगवंतानं विठेवरती उभा आहे आणि विश्वंभर बाबांना दर्शन द्यावं. पण विश्वंभर बाबा म्हणतायत, तुला इथं कुणी बोलवलं, कुणी सांगितलं तुला इथं यायला, तुला काय मी मिस कॉल दिलता का मेसेज केलता व्हॉट्सअप ये म्हणून. अधिकार संतांचा आहे बरं का. विश्वंभर बाबा म्हणतायत, तुझ लागे थे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. तुझ लाग येथे बोलाविले कोणी, तुझ लाग येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. देवाला म्हणावं, देवा अरे माझ्या पंढरी. महाराज सांगतायत की पंढरीच्या वारीचा नियम होता, पंढरपूरमध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि तो नियम पूर्ण केला. म्हणून महाराज सांगतात की आमची ही वारी आत्तापासूनची नाही, जन्मोजन्मांतर पासूनची आहे, आमच्या पिढ्यानपिढ्यापासूनची आहे. ती वारी कशी आहे, आमच्या घरात आहे, अभंगाच्या पहिल्या चरणात. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कन करी तीर्थ व्रत, आणि कन करी तीर्थ व्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. आणि कन करी तीर्थ व्रत, आणि कन करी तीर्थ व्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. पंढरीची वारी आहे माझे घरी. जर बघायला गेलं ना, गायीन अहर्निशी मुखी नाम. महाराज सांगतात की पंढरीची वारी माझ्या घरात आहे आणि पंढरीची वारी ज्याच्या घरात आहे ना, त्याला कोणतंही तीर्थक्षेत्र करायची गरज. आणि अजून एक सांगते, ज्या पुंडलिकानं भगवंताची सेवा न करता आधी सेवा कुणाच्या चरणाची केली,
अय पंढरपूर, सगळे आहात ना जागेवर का गेला? म्हणजे झोपी नाही ना गेला? त्या पुंडलिकानं कुणाच्या चरणाची सेवा केली? आई बापाच्या चरणाची सेवा केली. एक वेळ तुम्हाला पंढरपूरला नाही जाता आलं, जाऊ नका. एक वेळ भगवंताची सेवा करता नाही आली, करू नका. आई बापाची सेवा बघाया, आई बापाची सेवा बघाया, देव येईल का? आता देव येईल का? तसा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का? असा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का? असा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का? असा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का? आई बापाची सेवा बघाया, देव येईल का? आई बापाची सेवा बघाया, देव येईल का? तसा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का? असा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का? असा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का? असा पुंडलिक या युगामध्ये पुन्हा होईल का? आई बापाच्या सेवेचं महत्व आधी नाही कळलं, नंतर कळलं. आई बापाची सेवा केली, भगवंताला वीट टाकावी. भगवंता तू वाट बघ. आणि आई बापाची सेवा करतोय म्हणून भगवंत उभा राहिलाय. किती युगे? 28 विठेवरी उभा. 28 युग झाली विठेवरती उभा आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, नाही पंढरीला जाता आलं, जाऊ नका. नाही उपवास करता आला, करू नका. नाही भगवंताचं दर्शन करता आलं, करू नका. पण आपल्या घरातल्या थकलेल्या आईच्या चेहऱ्यावरती ज्यांनी हसू आणलं आणि बापाच्या चेहऱ्यावरती ज्याच्यामुळे समाधान आहे, तीच तुमची विठ्ठल आहे आणि तीच तुमची रुक्माई आहे. फक्त त्यांच्या चरणाची सेवा करा. कारण आपल्याला आजपर्यंत तो सांभाळत आलाय, तो भगवान परमात्मा. आपण महाराज कोणती गोष्ट जगामध्ये घ्या, मी 10च मिनिटं घेणार आहे, जाता जाता सांगून जाते की जगामधली कोणतीही गोष्ट घ्या, ती तुम्हाला फुकट मिळते का? हो, मिळते का फुकट? त्याच्याकरता काय द्यावं लागतात? पैसे द्यावे लागतात. पण देवानं अमोल किमतीचा देह दिला. घेतले का? आपल्याकडून 1 रुपया घेतले? पैसे मागितले त्याच्या मोबदला? एकदा झालं काय, एक मोठा उद्योगपती आहे आणि त्या उद्योगपतीचं हार्टचं ऑपरेशन झालं. कशाचं? हृदयाचं ऑपरेशन झालं. 1.5-2 तास ऑपरेशन चाललं आणि ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर साहेबांनी एक कागद आणला आणि सही करायला सांगितली आणि सांगितलं इथं 15 लाख रुपये अमाऊंट जमा करा. त्यावेळी त्या उद्योगपतीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले आणि उद्योगपती मोठमोठ्यानं रडू लागला. डॉक्टरला वाटलं या माणसाकडे पैसे देण्याकरता पैसे नाहीयेत. डॉक्टर म्हणले, साहेब तुम्ही रडताय का? हे ऑपरेशनचे दिले झालेले त्याचे पैसे नाहीयेत का? महाराज म्हणले डॉक्टर साहेबांना, साहेब म्हणतायत आहेत महाराज. डॉक्टर मग तुम्ही रडताय का? तुम्हाला कशाचं टेन्शन आहे का? तो उद्योगपती म्हणला, डॉक्टर अहो मी एवढा श्रीमंत आहे की तुमचं एवढं मोठं हे हॉस्पिटल आहे ना, एका क्षणात मी विकत घेईल. अहो मग तुम्ही रडताय का? मला याचं रडू आलं की अहो माझं हृदय, जे हृदय बरोबर नव्हतं ते ठीक करण्याकरता 2 तासाचे तुम्ही 15 लाख रुपये घेतले. अहो मला याचं रडू येतंय की रे जे हृदय ना, जे हृदय आजारी होतं ते ठीक करण्याकरता 2 तासाचे, फक्त 2 तासाचे तुम्ही किती लाख घेतले? 15 लाख घेतले. अरे जे हृदय मला ज्या बापानं दिलंय, तो माझं हृदय आयुष्यभर सांभाळत आला, 1 रुपया घेतला नाही माझ्या बापानं, त्या पांडुरंग परमात्म्यानं. याचं मला रडू येतंय. तो सांभाळतोय आम्हाला, त्यानं कधीच मोबदला मागितला नाही. तो आम्हाला सांभाळत आलाय, आमचं पालन पोषण करत आलाय, त्यानेच हा आम्हाला भक्ती मार्ग दाखवलाय. म्हणून
महाराज सांगतात की त्या पांडुरंगाने ही वाट दाखवली आहे ना, तुम्ही पंढरीची वारी करा. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कण करी तीर्थव्रत. आणि अजून दुसरं तुम्हाला काही करायची गरज नाही, कोणतंच तीर्थव्रत करू नका. काही करायचं असेल तर एकच गोष्ट करा, अभंगाचं दुसरं चरण. व्रत एकादशी करीना उपवासी, व्रत एकादशी करीना उपवासी, व्रत एकादशी करीना उपवासी, व्रत एकादशी करीना उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. गाई नरणीसी मुखी नाम, गाई नरणीसी मुखी नाम, गायन हरणीची मुखी नाम, गायन हरणीची मुखी नाम. व्रत एकादशी करीना उपवासी, व्रत एकादशी करीना उपवासी, व्रत एकादशी करीना उपवासी, व्रत एकादशी करीना उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन आहारनिशी मुखी नाम. नीट ऐका बरं का, उपवास सांगितलाय, उपवास. आता आमचा उपवासाचा शब्दाचा अर्थच वेगळा आहे. आम्ही सकाळ सकाळी उपवासाला गरम गरम दूध पितोय. गरम गरम दूध पेल्यानंतर थोड्या वेळाने आम्हाला फराळ आहे, फराळ. खरा शब्द आहे फळ आहार. अय वारकरी मंडळी, हितले नाही बरं का, हितले बिचारे सगळेच चांगले. खरा शब्द आहे फळ आहार, पण आपण त्याचं काय केलं, फराळ. दूध पेलो, लगेच आम्हाला 2 तासानंतर फराळ लागतोय. खिचडी, वेपर्स, नायलनचा चिवडा, राजगिऱ्याचे लाडू, सोबत दही, वरवीचा भात, बटाट्याची भाजी आणि अजून खजूर आहेत, ॲपल आहे, केळी आहे. पण तरी सुद्धा आज आमचा उपवास आहे. एवढं खाऊन सुद्धा काय काय जण म्हणतात, अरे मला आज बरंच वाटत नाही, मला कधी जेवल असं झालंय, कारण सकाळपासून माझा काय. खऱ्यानं सांगा बरं, याला उपवास म्हणतात का? उपवास शब्दाचा अर्थ काय ऐका. उप म्हणजे देवाच्या आणि वास म्हणजे सानिध्यात, देवाच्या जवळ, देवाच्या सानिध्यात. उप म्हणजे देवाच्या आणि वास म्हणजे जवळ, सानिध्यात राहणं. देवाच्या सानिध्यात वास करायचा आहे त्या दिवशी, म्हणजेच काय, उपवास आहे. पण आम्ही उपवासाचा अर्थच बदलला. आणि काय काय जण तर महाराज एकादशी दिवशी सुद्धा काय खातात, जेवण करतात, चपाती भाजी. पण एक सांगू का, एकादशी दिवशी खाईल जो अन्न शुकर होऊन येईल जन्मा. शुकर म्हणजे काय, शुकर म्हणजे डुक्कर. शुकर म्हणजे एकादशी दिवशी जो अन्न खातो ना, त्याला कशाचा जन्म मिळतो, डुकराचा. कारण हे सगळं पाप पुण्य आपल्याला कळतंय, पशुपक्ष्यांना ते कळत. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काय उपजल्या मरती, पै अंध होती जाणून. पक्ष्यांना ते कळत नाही. हे ज्ञान कुणाला आहे, हे माणसाला आहे. तरी सुद्धा माणूस सहज म्हणतो, देव असतो का, देव दिसतो का. काही काही जण महाराज सहज म्हणतात, काय महाराज वारी करतायत, काय देव देव करतायत, तो काय देव आहे का, कधी दिसलाय का. इथं मला सगळ्यांना प्रश्न आहे बरं का. ही हवा आहे, हवा. पटपट बोला बरं का आता, कारण आपलं कीर्तन झालं की लगेच जादूचा कार्यक्रम होणार आहे. आपले आदरणीय जितोबा महाराज जाधव सगळ्यांकरता अंधश्रद्धा निर्मूलन याच्यावरती सुंदर असा जादूचा कार्यक्रम तुम्हाला दाखवणार आहेत 10 मिनिटं. तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे.
त्यामुळं सगळ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे, खरंच घेण्यासारखं आहे. पण 5च मिनिटात आपण कीर्तन संपूयात. हवा दिसते का? पटपट उत्तर येऊ दे. हवा इकडं पाहिली आहे का? मग नाही का? आहे ना? आपण जो घेतो त्याला काय म्हणतात? श्वास. त्याला सायंटिफिक नाव काय? ऑक्सिजन. दिसतं का? नाही ना? मग नाही का? आहे ना? आता अजून एक सांगते. सगळ्यांना घुबड माहितीये का? घुबड. घुबड. त्या घुबडाला सूर्यप्रकाश कधीच दिसत नाही. कुणाला? कुणाला? घुबडाला. त्याला देवानं ते दिलाच नाही क्षमता की त्याच्या डोळ्यानं काही पाहू शकेल. आता सगळ्यांची गाडी रुळावळ आली बरं का. घुबड कधीच पाहू शकत नाही सूर्य. त्याला कधीच दिसत नाही काय? सूर्यप्रकाश. मग घुबडाला सूर्यप्रकाश दिसत नाही म्हणजे नाही, सूर्यप्रकाशच नाही. बरोबर आहे ना? आहे ना? सूर्यप्रकाश दिसत नाही. कुणाला? कुणाला? पण सूर्यप्रकाश आहे. देव दिसतच नाही. कुणाला? आता म्हणा ना घुबडाला. अहो घुबडासारखीच अवस्था आहे आमची. सूर्यप्रकाश घुबडाला दिसत नाही कारण त्याच्या क्षमताच नाही की तो सूर्यप्रकाश बघू शकेल. तसं महाराज देव दिसतच नाही, त्याला सुद्धा काय म्हणावं लागल? घुबडच म्हणावं लागल. अरे तुझ्या क्षमताच नाही, कारण विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उडला. ममे वंश जीव लोके, जीव भूता सनातन. जर बघायला गेलं ना तर मातीच्या कणाकणामध्ये देव आहे, चराचरामध्ये देव आहे, माणसामध्ये देव आहे, प्रत्येक आत्म्यामध्ये, प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक कीटाणूमध्ये, प्रत्येक जे कण दिसतंय, प्रत्येक स्वरूपामध्ये काय देव आहे. पण आपण विठ्ठल पहावया गेलो, तेथे देवाची होऊन ठेलो, अशी आमची अवस्था होत नाही. आमचं दुसऱ्याचं वाईट कसं होईल याच्यावरती आमची भावना आहे. म्हणून महाराज मन निर्मळ ठेवा, आपली भावना चांगली ठेवा, पंढरीची वारी करा. आणि एक गोष्ट सांगते, मन ज्याचं निर्मळ आहे, ज्याचं अंतकरण पवित्र आहे, ज्याच्या अंतकरणातला एकच रंग आहे तो म्हणजे पांडुरंग आहे, त्याच्या घराची पंढरी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्या या चित्तामध्ये पांडुरंगाचा वास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराज म्हणतायत आम्ही आयुष्यभर एकच काम केलंय, पंढरीची वारी केली आहे, एकादशी केली आहे, आणि मुखामध्ये एकच आमच्या नाम आहे, अभंगाचं शेवटचं चरण. नाम विठोबाचे घेईन मी साथ, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे. बीज कल्पांतीचे तुका म्हणे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, तुका म्हणे. व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. बीज कल्पांतीचे तुका म्हणे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. हे काही नारनिसी मुकी नाम, आ आ गाई नारनिसी मुकी नाम. गायन आहर्षी मुखी नाम, गायन आहर्निशी मुखी नाम, गायन आ
विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे. तुका म्हणे फक्त भगवंताचं नामस्मरण करा. तुम्हाला भजन यावं, चांगले अभंगच यावे, वेदच वाचता यावे असं अजिबात काही नाही. कारण सगळ्यांना माहित आहे आळंदी ते पंढरपूर पायी वारी आम्ही 16 केला. माऊली सगळ्यांना एकच प्रश्न आहे. प्रत्येक माणूस वेगवेगळ्या नावाचा आहे, प्रत्येक व्यक्ती आधार कार्ड वेगवेगळं आहे, प्रत्येकाची गावं वेगवेगळी आहेत, पण तरी सुद्धा पायी वारी चालत असताना प्रत्येक माणसाची ओळख काय हो? माऊली हीच आमची ओळख आहे. आणि प्रत्येकाला कोणता अभंग येत नसला तरी एकच आमचं भजन आहे, ज्ञानोबा तुकाराम. टाळी 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 सगळ्यांनी हात वर करायचंय बरं का. हात वर करावं. इकडे माऊली हात वर करा. सुंदर सगळ्यांनी भजन करायचंय बरं का. कारण सगळ्यात माझ्या जीवाभावाची आणि अगदी कमी वेळामध्ये जी माझ्या जीवका प्राण झाली आहे ती आमची असणारी माझी लाडकी बहीण म्हणा, मैत्रीण म्हणा. आणि एक नातं मला संप्रदायानं दिलंय. ते आता लहान बाळ आहे त्यांचं, त्या तिकडे घेऊन गेलेत. तर आमची भारतीताई आणि आमचे दाजी ही दोन्ही मंडळी जीवा आमच्यावर जीव ओवळून टाकतात, त्यांचं देखील धन्यवाद. आणि या परमार्थी क्षेत्रामध्ये अजून एक आम्हाला मोलाचं नातं मिळालं, एक दानशूर व्यक्तिमत्व मिळालं, जे आम्हाला अचानक आमची भेट घ्यायला ओंकारेश्वर मंदिरात आले. ते म्हणजे आमचे मधुर दादा दाभाडे. एक महाराज कोण एवढं कोणासाठी करत नाही, पण आपल्या संस्थेला त्यांनी एक मायेची ऊब दिली, एक आशा दिली आणि एक पाठीवरती हात थाप दिली की तुम्ही घाबरू नका ताई, आम्ही तुमच्या संस्थेसोबत कायम पाठीमागं आहे, आमचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहे. आणि महाराज क्षणाचा विचार न करता आपल्या मधुर दादांनी आपल्या संस्थेसाठी एक रक्कम देऊ केली. तर दादांचं खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी एकदा जोरात टाळी वाजवायचे. पुन्हा एकदा आमचे जितोबा महाराज जाधव असतील, आमचे दादा, आमच्या माई असतील, या ठिकाणी मला कीर्तन करण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. राऊत महाराज असतील, आमच्या संस्थेतल्या सगळ्या मुलींचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं धन्यवाद. माझा हा कार्यक्रम सुंदर अशा आठवणीमध्ये कैद करण्याचं जे उपोषण केलं, प्रक्षेपण केलं, ते आमचं ओम साई क्रिएशन, आमचे चैतन्य दादा. त्यांचं मी असं स्पेसिफिक कधी नाव घेत नाही का, तर ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत आणि त्यांच्यावरती माझा अधिकार हक्क आहे आणि तो कायम राहील. तर आमचे दादा नेहमी बहिणीच्या पाठीमागं उभा असतात. चैतन्य दादा आहेत, आमचे माधव दादा आहेत, गणेश दादा आहेत, आमचा रोहित दादा आहे. सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावरती शिरकमळ ठेवते. आमचे गुरुवर्य नकात घेतलं ना मुकेश महाराज आहेत, नकाते महाराज आहेत, सगळ्यांची नावं घेऊन झालेत. चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमस्व. आणि सगळ्यांच्या चरणावरती शिरकमळ ठेवते. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.